होते, पण त्याने चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे हा प्रश्न संस्कारांचा नाही, त्याच्या स्वभावाचा आहे. म्हणूनच सांगते, आता तुम्ही खंबीर व्हायला हवं, ही परिस्थिती सांभाळून घ्यायला हवी. मला सांगा, तुम्हाला असं बघून शिवा खचून गेली तर चालेल का तुम्हाला? आणि हे सगळे वाईट दिवस जर आपण एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो ना, तर असं निघून जातील. आमचे दिवसही काय वेगळे होते. म्हणजे आम्ही सुद्धा असेच एका खोलीत राहायचो. असे बरेच दिवस काढलेत आम्ही. पण आपली माणसं सोबत असतील ना, तर काय बंगला आणि काय एक खोली. आपल्या माणसांमुळेच आपल्याला खरी उमेद मिळते, ताकद मिळते. आजी, चला खायला सुरुवात करा. अहो, एक मिनिट. तुम्हाला माहितीये का हे भांड किती महागाचं आहे ते? महागाचं आहे? असू दे, महागाचं असेल तर असू दे. हो, व्हॉट अ फिलिंग. मला सांग, चिरंजीव कुठे गेलेत आपले? तो चिडलाय आपल्यावर. हा का? हे आपण असं सगळं वागलोय ना म्हणून. अगं, आपण कसे वागलो हे महत्वाचं नाही, आपण कोणाला वाकवलं हे महत्वाचं आहे. कोणाला वाकवलंय आपण वाकवलंय शिवाला. अमृता, इतका आनंद झालाय मला, तुला सांगतो. अगं, इतके दिवस आपले फक्त या घरावर डोळे होते, आता डोळे पण आहेत आणि आपण दोघेही आहोत. इतका आनंद झालेला आहे. धन्य धन्य कीर्तीबाई, धन्य. आज आम्ही या घरात आहोत, तेही कागदपत्रासह. आणि शिवा आणि तिचं कुटुंब घराच्या बाहेर आणि आपण दोघं घराच्या आत. बोल बोल अमृता. अगं, ही बघ आपलीच माती, आपलीच माणसं. तुला काय हवंय, काय करायचंय बोल. तुला इथे बसायचंय, तुला इथे बसायचंय, तुला सोप्यावर झोपायचंय. झोप. इतका आनंद झालाय. माझी माती, माझं घर, माझी माणसं, माझा आनंद. इतका आनंद. व्हॉट अ फिलिंग, व्हॉट अ फिलिंग. साहेब, साहेब, सॉरी सॉरी, मी तुला उठवलं का? अगं, इट्स ओके. मी झोपलो नव्हतो, फक्त डोळे बंद करून पडलो होतो. दॅट्स इट. बोल. मला काळजी वाटते, आई आजी सगळ्यांची. पोरं पण तिथे सगळी एकटीत काय करत असतील, काय होत असेल. शिवा, ऐक माझं. तिथे खूप लोक आहेत त्यांची काळजी घ्यायला. पण तरी पण आशू, एकदा बोलता आलं असतं तर. आता कसं बोलणार? पण सगळे झोपले तिथे. काय करू शकतो? थांब, मी बघतो. साहेब, 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 हॅलो. सॉरी पण एक जरा काम होतं, थोडी मदत हवी होती तुमची. शिवाय ना, तिला तिच्या आजीची आठवण येते खूप आणि काळजी वाटते. सो फोनवर बोलता येईल का प्लीज? असं नाही चालत. नाही, ऐका ना साहेब, खरंच एकदम मला खरंच आजीची खूप काळजी वाटते. प्लीज. असं नाही चालत, असं नाही करतायत. प्लीज प्लीज प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर. एकदा करा ना, एकदा फोन करू द्या. ठीक आहे. ठीक आहे, नंबर सांगा. शिवा, हे बघ, आपण आता फोन करतोय, पण फोनवर रडायचं नाही. आईला आजीला जर असं वाटलं की आपणच खचलोय तर ते खूप काळजी करतील ना. बरं, ठीक आहे. 87 हॅलो. हॅलो मांजा. अशा कोणता नंबर आहे तुझा? अरे, हा पोलीस स्टेशनचा नंबर आहे. एक मिनिट, मी स्पीकरवर टाकतो. हा आशू, बोल. ऐक ना, शिवाला आजीची आठवण येत होती म्हणून फोन केला. कशी आहे ती? माझ्या आई आजी कुठे आहेत? अगं, आजी आत्ताच झोपल्या आहेत.
त्या बऱ्या आहेत का? मला काळजी वाटते अरे. शिवा आता एवढं सगळं झाल्यावर सावरायला वेळ लागेल, पण तू काळजी नको करू, आम्ही आहोत इथे. सीताईने समजावलं त्यांना. बरं खाल्लंय का त्यांनी काही? हो खाऊनच झोपले. शिवा तू कशी आहेस आणि जीजू कसे आहेत? आम्ही ठीक आहोत बॅटरी. शिवा सॉरी यार. का सॉरी का म्हणताय? अरे यार आम्ही काहीच करू शकलो नाही ना तुझ्यासाठी म्हणून. मी तर त्या जगदीशच्या डोक्यात दगडच घालणार होतो, पण यांनी अडवलं ना मला. नाही नाही, असं काहीही करायचं नाहीये. अरे शिवा यार, तुला असं जेलमध्ये बघवत नाही यार. हो ना. हो कळतंय, पण तुम्ही असं काहीही करू नका. आपल्याला माहितीये ना आपण बरोबर आहोत. तर मग काही चुकीचं करू नका आता. आणि मी आणि आशू लवकर सुटून येऊ बाहेर. आशू, मी उद्या सकाळीच घ्यायला येतो तुम्हाला. हो ये तू घ्यायला. तोपर्यंत काळजी घे तिथे. ठीक आहे, ठेवतो फोन. चल अच्छा रे, काळजी घ्या. ओके ओके भाऊ. थँक्यू सर. ठीक आहे. शिवा आता ठीक आहे ना? आशू थँक्यू. अरे तू आहेस माझ्या बरोबर म्हणून मी नीट राहते. थँक्यू मी म्हटलं पाहिजे तुला. तू म्हटली होतीस ना आयुष्यात माझ्याबरोबर राहिलास तर वेगवेगळे एक्सपिरियन्सेस मिळतील. हे घे वेगळे एक्सपिरियन्सेस.